हिंगोली जिल्ह्यात नाफेडकडून हरभरा खरेदीला सुरुवात झाली आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे ते हरभरा खरेदी केली जाते। विविध केंद्राकडून जे आहे ती हरभरी खरेदी केल्यानंतर जे आहे ते वखारच्या गोडाऊनमध्ये आणल्या जाते। या कलगाव शिवारात असलेल्या या गोडाऊनमध्ये आहे जो आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गाड्याच्या रांगा लागलेल्या आहेत। खरं तर हेच गाड्या खाली करण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी पैसे घेतल्याचा आरोप जे आहे ते काही केंद्र सरकारने TV9 मराठीकडे केला होता आणि TV9 मराठीने जे आहे ते या व्हिडिओची दखल घेऊन तो व्हिडिओ आहे ते प्रसारित केला होता आणि तो प्रसारित व्हिडिओ झाल्यानंतर मी याच आता केंद्रावरती आलेला आहे। आपण बघतो की मोठ्या प्रमाणात गाड्याच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये असं बोललं जाते की काही स्टिंग ऑपरेशनमध्ये या ठिकाणी जे आहे ते मालाची कंट्रोल म्हणजे मालाची क्वालिटी पाहण्यासाठी जे आहे ते 7 ते 6,000 3,000 रुपये असा रेट आहे असंही त्या व्हिडिओमध्ये बोललं जाते। मात्र हीच रियालिटी चेक करण्यासाठी जी मी आहे ती या गोडाऊनमध्ये आलेलो आहे। या गोडाऊनमध्ये आता आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा आहेत। केंद्र चालकांच्या गाड्या 4-4 दिवस खाली होत नाहीत, त्यामुळे कुठेतरी व्यापाऱ्यांचं जे आहे ते नुकसान होतं। परिणामी व्यापाऱ्याचं नुकसान होत असताना व्यापाऱ्याच्या नुकसानाचा भार जो आहे तो याच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडतो आणि शेतकऱ्यांना भार पडत असल्यामुळे कुठेतरी व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये जे आहे ते तणावाचं काही ठिकाणी वातावरण निर्माण होते। मात्र याच केंद्र चालकावरती व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्या गाड्या ज्या आहेत ते आम्हाला वेळापत्रक देऊन खाली करण्यात याव्या आणि त्याचबरोबर वेळोवेळी आमची गाडी जी आहे ते कधी खाली करण्यात येणार याचंही आम्हाला मेसेज द्यावा अशी मागणी जी आहे ते या केंद्र चालकांनी केली होती। आणि ह्याच केंद्रावरती जे आहे ते एक व्हायरल व्हिडिओ झाला होता पैसे घेतानाचा, तो व्हिडिओ ही पुष्टी इथल्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे। मात्र TV9च्या वृत्तानंतर जे आहेत ते हरभरा केंद्र चालक असतील त्यावर नाफेडचे जे विविध केंद्र चालक यांच्यामध्ये मोठी खळबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कलगाव, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।